परिसरात भाजपचे झेंडे लावण्यात आले। महापौराच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्री आणि मुंबईतील आमदार, खासदार आणि पदाधिकारी आज महापालिकेमध्ये येणार आहेत आणि यासाठी मुंबई भाजपने जय्यत तयारी केली आहे। महापालिकेच्या मुख्यालयापासून ते पार मेट्रो, सिनेमा, हुतात्मा चौक, सीएसएमटी रेल्वे स्थानक, त्यासोबतच चर्चगेट रेल्वे स्थानक परिसर अशा मोक्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झेंडे आणि बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मेट्रो सिनेमाकडे जाणारा हा संपूर्ण रस्ता आणि या संपूर्ण रस्त्यावर बॅनरबाजी आणि दोन्ही पक्षाने जे ते आपले झेंडे या रस्त्याच्या दुभाजकामध्ये रोवलेले आपल्याला पाहायला मिळतात। ते संपूर्ण रस्त्यावर जे ते भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे झेंडे पाहायला मिळतात। एकीकडे आपण पाहिलं तर शिंदेच्या सेनेच्या बॅनरवर मुंबईवर भगवा फडकला अशा आशय पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे एक भाजपच्या बॅनरवर मुंबई शहराचा सुवर्ण अध्यायाची सुरुवात असे एकंदरीत आशय लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे दोन्ही पक्षाकडून जोरदार जे ती एकंदरीत बॅनरबाजी आणि झेंडे लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर की भाजपचा महापौर हा तब्बल 44 वर्षानंतर जो आहे तो आज मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी बसणार आहे आणि ते म्हणजे की भाजपच्या ज्या पूर्व उपनगरातून निवडून आलेल्या नगरसेविका त्या म्हणजे ऋतू तावडे, तसेच उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी जे ते विराजमान होताना पाहायला मिळतील। 12 वाजता ही संपूर्ण निवड प्रक्रिया पार होईल। विशेष बाब म्हणजे की यंदाच्या ह्या निवडणूक प्रक्रियेवेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती पाहायला मिळेल, तर त्यासोबतच उपमुख्यमंत्री आणि शिंदेच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणजे एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई।